नमस्कार. मी दत्तात्रय विश्वास नुगे साहेब, प्राध्यापक वाणिज्य व्यवस्थापन विभाग, श्री शिवशाहू महाविद्यालय, सरूळ. आज आपण आधुनिक व्यवस्थापन पद्धती या बीकॉम 3च्या सेमिस्टर 6 मधल्या विषयाच्या टॉपिक नंबर 3 ला सुरुवात करत आहोत. टॉपिक नंबर 2 जो आहे तो याच्यानंतर आपण अभ्यासायचा आहे. टॉपिक नंबर 3 मध्ये दोन कन्सेप्ट आहेत. पहिली आहे प्रसंग व्यवस्थापन आणि दुसरे आहे कामगिरी व्यवस्थापन किंवा कामगिरी व्यवस्थापन, त्याला परफॉर्मन्स मॅनेजमेंट असं म्हणतात. आज आपण प्रसंग व्यवस्थापनामध्ये 2-3 गोष्टी अभ्यासायच्या आहेत. काय अभ्यासायचं आहे? प्रसंग म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, त्याच्यानंतर त्याचे वैशिष्ट्ये आणि त्याचे प्रकार. तर त्याच्यानंतर आपल्याला समारंभाचे प्रकार बघायचे आहेत. त्याच्यानंतर समारंभ व्यवस्थापन म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहे. त्या महत्त्वामध्ये अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण ह्या 2-3 कन्सेप्ट अभ्यासायच्या आहेत. सुरुवात करूया आपण प्रसंगापासून सुरुवात करू. प्रसंग म्हणजे नेमकं काय? अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या गोष्टी आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी आपण इव्हेंट करतो. इव्हेंट मॅनेजमेंट ही अलीकडच्या काळातले एक सर्वात महत्त्वाचं काय म्हणता येईल आपल्याला, एक विस्तारित चाललेलं स्वयंरोजगाराचं क्षेत्र आपला सांगता येऊ शकेल. म्हणजे स्वतःला व्यवसाय करायचा असेल तर या समारंभ व्यवस्थापनाची पदवी घेऊन आपण हा व्यवसाय स्वतः करू शकतो. मोठमोठ्या शहरामध्ये असतील, अलीकडच्या काळामध्ये खेडेगावामध्ये सुद्धा समारंभ खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्याचं अस्तित्व किंवा त्याचं व्यवस्थापन करण्याची खूप आवश्यकता असते. त्यासाठी आपल्याला समारंभ व्यवस्थापन म्हणजे काय हे अभ्यासावं लागेल. तर समारंभ म्हणजे नेमका काय, आपण त्याची व्याख्या अगोदर बघूया. म्हणजे तुम्हाला समारंभ म्हणजे काय, इव्हेंट म्हणजे काय, प्रसंग म्हणजे काय ते समजू शकेल. प्रसंग किंवा समारंभाची व्याख्या: दैनंदिन घटना व्यतिरिक्त इतर प्रसंगी रिकाम्या किंवा फुरसतीच्या वेळी करमणुकीसाठी किंवा सादरीकरणासाठी किंवा वैयक्तिक आनंदासाठी जनसमुदायाने साजरा करायचा वैयक्तिक, सांस्कृतिक किंवा संघटनात्मक प्रसंग म्हणजे समारंभ होय. संघटनात्मक प्रसंग म्हणजे समारंभ होय, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये वेगळा, दैनंदिन किंवा नेहमीपेक्षा वेगळा, जे आपण नेहमी काम करतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, त्याच्या व्यतिरिक्त फुरसतीच्या वेळी आणि करमणुकीसाठी किंवा सादरीकरण करण्यासाठी किंवा वैयक्तिक आनंदासाठी एक जनसमुदायाने, तो वैयक्तिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा संघटनात्मक स्वरूपात जो काय प्रसंग असेल त्या प्रसंगाला समारंभ असं म्हणतात. मग नेहमीपेक्षा वेगळा, दैनंदिन अनुभवापलीकडे, फुरसतीच्या वेळी सामाजिक किंवा सांस्कृतिक स्वरूपाची संधी साधून केलेला सोहळा व त्याचं व्यवस्थापन, म्हणजे पुढे जाऊन त्याचं आपल्याला व्यवस्थापन सांगता येऊ शकेल. तर अशा पद्धतीनं समारंभ म्हणजे काय, एक आपल्याला काहीतरी फुरसतीच्या वेळी, रिकाम्या वेळी करमणूक करायची असेल, काहीतरी सादरीकरण करायचं असेल, काहीतरी आनंद घ्यायचा असेल, तर अशा वेळी वैयक्तिक असेल किंवा संघटनात्मक स्वरूपात जो प्रसंग साजरा केला जातो त्या प्रसंगाला समारंभ असं म्हणतात. त्याची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील, त्याच्यावरून आपल्याला ते समारंभ म्हणजे नेमका काय हे चांगल्या पद्धतीने सांगता येऊ शकेल. समारंभ, त्याची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येऊ शकतात. बरेचसे वैशिष्ट्य दिलेले आहेत. त्या वैशिष्ट्याद्वारे आपल्याला समारंभ म्हणजे काय हे समजू शकेल. एक नंबर हा वेगळेपणा. समारंभ हा वेगळेपण असतो, आपण दररोज साजरे करत नाही, लक्षात घ्या. समारंभामध्ये वेगळेपण, वेगळं वैशिष्ट्य असतं. प्रत्येक समारंभ हा दुसऱ्या समारंभापेक्षा वेगळा असतो. दोन समारंभाचे स्वरूप जरी सारखे असले तर त्यातले जे काय वैशिष्ट्य आहेत त्याचं वेगळेपण प्रत्येक ठिकाणी असतं. उदाहरणार्थ 2 लग्न असतील, दोन्ही लग्न एकसारखेच करतात, लक्षात घ्या, परंतु त्याचं वेगळेपण हे वेगळं, युनिक असतं. कारण तिथे नवऱ्यांवरी वेगळे असतात, कर्मचारी वेगळे असतात, किंवा तिथे पार्टिसिपेट होणारी लोक वेगळे असतात, ठिकाण वेगळं असतं. तर अशा पद्धतीनं
त्याची रचना वेगळी असते, त्याची वेळ वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक समारंभ हा इतर समारंभापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आपल्याला सांगता येऊ शकतो. त्यामुळे समारंभ हा वेगळेपण किंवा युनिकनेस त्याच्यामध्ये असते. एक समारंभ दुसऱ्या समारंभासारखा त्याची कार्यपद्धती असेल, परंतु त्याची वैशिष्ट्ये तशाच प्रकारचे असतील असं नाही. त्यामुळे हा समारंभ वेगळेपण जाणवतो दिसतं आपल्याला. 2 नंबर आहे संस्कार क्षमता. समारंभ का साजरे केला जातो? संस्कार क्षमता, संस्कार देण्यासाठी लोकांना किंवा पुढच्या पिढीला अशा प्रकारचे समारंभ साजरे केले जाताना आपल्याला येतात. प्रत्येक समारंभाद्वारे काही संस्कार देण्याचा अथवा रुजवण्याचा परिणामकारक प्रयत्न समारंभातून केला जातो. ज्यामध्ये तत्व असतील, पद्धती असेल, तत्वज्ञान असेल, काही संदेश असेल, विचार असतील, प्रतिमान असतील, यापैकी एक किंवा अनेक घटक अभिप्रेत असतात. उदाहरणार्थ जावळ समारंभ असेल, लग्न समारंभ असेल, क्रीडा समारंभ असतील, एखाद्या कंपनीचा एखादी वस्तू वितरण समारंभ असेल, अशा प्रकारे बरेचसे समारंभ आपल्याला समाजामध्ये घडताना दिसतात. त्या प्रत्येक समाजातून काही ना काही संस्कार देण्याचं काम या समारंभाद्वारे केलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक समारंभातून काही ना काही संस्कार क्षमता आपल्याला दिसताना दिसते. पुढे आहे निश्चित वेळापत्रक. समारंभाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. समारंभ हे प्रत्येक वेळी निश्चित वेळापत्रकाप्रमाणे साजरे केले जातात. म्हणजे एक या अमुक काळी हे कार्यक्रम होईल, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे, तर अशा पद्धतीने एक कार्यक्रम ठरवला जातो, त्याचं वेळ निश्चित केली जाते. म्हणजे निश्चित स्वरूपाचं असं वेळापत्रक असतं. त्यातील टप्पे कोणत्या वेळी किती वेळेत होणार आहेत त्याचं काटेकोर पालन केलं जातं. त्यामुळे समारंभ हे पूर्णपणे वेळापत्रक अधिष्ठित असतात. त्यामुळे वेळापत्रकानुसार समारंभ साजरे होतात. वेळापत्रकाशिवाय समारंभ साजरे केले जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला एखादं इन्व्हिटेशन आलं, त्याच्यामध्ये वेळच नसेल, लक्षात आलं, वेळ नसेल तर तो समारंभ कधी होईल, काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे निश्चित असं वेळापत्रक त्या समारंभाला, प्रत्येक समारंभाला असतं. त्यामुळे वेळापत्रकाशिवाय समारंभ शक्य होत नाही. पुढे श्रमप्रधानता. श्रमप्रधानता कोणत्याही समारंभ सादरीकरणामध्ये अधिक परिश्रम ही आवश्यक बाब आहे. समारंभ आयोजित करण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतात. कठोर परिश्रमातून समारंभ साकार होत असतात. त्याची मांडणी असेल, त्याचं एकूण सादरीकरण असेल, यातून आपल्याला समारंभासाठी घेतलं गेलेलं परिश्रम त्याचं दर्शन होऊ शकतं. त्यामुळे श्रमप्रधानता हा समारंभाचा एक अविभाज्य घटक आहे. श्रमाशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. तशाच पद्धतीनं परिश्रमाशिवाय आयोजित केलेला समारंभ एक समारंभ न राहता एक गोंधळ निर्माण होऊ शकतो. ते चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये श्रम नसेल तर आपण बघतो गोंधळाचे जे काही प्रसंग असतात, समारंभ असतात, त्याच्यामध्ये आपण अनुभवलं असेल. इथं काय असेल तर श्रमाची कमतरता असू शकते. तर अशा पद्धतीने समारंभ हे श्रमप्रधान असताना किंवा दिसताना आपल्याला दिसतात. पुढे नाशवंतपणा. समारंभ हे नाशवंत असतात, नष्ट होणारे असतात. म्हणजे एक समारंभ संपला की त्या समारंभाचे अस्तित्वच नष्ट होते, लक्षात घ्या. नंतर त्याच ठिकाणी पुन्हा तशाच स्वरूपाचा समारंभ जरी झाला तरी पहिल्या समारंभाचे अस्तित्व त्या ठिकाणी असत नाही. उदाहरणार्थ एका व्यासपीठावर सकाळी एक राजकीय पक्षाची सभा, दुपारी एक आणि संध्याकाळी एक, अशा 3 सभा जरी झाल्या तर प्रत्येक समारंभ हा नाशवंत स्वरूपाचा असू शकतो. त्यामुळे एका सभेचे अस्तित्व नाहीशी झाल्यानंतरच दुसऱ्या सभेचं अस्तित्व उरताना दिसतं. त्या पद्धतीने समारंभ हे नाशवंत स्वरूपाचे आहेत किंवा ते नष्ट होणारे. पुढे सेवा देण्याचं काम. समारंभामध्ये सेवा दिली जाऊ शकतं. त्यामुळे समारंभ उद्योग हा एक सेवा इंडस्ट्री म्हणून अलीकडच्या उद्योगामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये उदयास आलेली दिसते. सेवा ही अदृश्य स्वरूपाची असते. त्यामुळे एखादी वस्तू विकत घेतल्याची आपण पाहू शकतो, तशी सेवा पाहता येत नाही. त्यामुळे समारंभातून आनंद देणं, समाधान प्राप्त करणं प्रत्यक्ष दिसत नसलं तरी आपल्याला समारंभ हे एक सेवा देण्याचं काम आहे. उदाहरणार्थ एखादं भाषण असेल, गाण्याचा कार्यक्रम असेल किंवा इतर कार्यक्रम असेल जे सांस्कृतिक असतील, क्रीडाविषयक असतील, त्याच्या आधारे आपल्याला आनंद, समाधान मिळत असतं. त्यामुळे हे समाधान, आनंद देण्याचं काम समारंभाद्वारे केलं जातं. त्यामुळे समारंभ हे सेवा देण्याचं काम करताना दिसतात. परंपरा. पुढे जाऊन
परंपरा, काही विशिष्ट स्वरूपाच्या समारंभाला काही परंपरा असतात. परंपरागत पद्धतीनेच असे समारंभ साजरे केले जातात. तसेच या परंपरा वेगवेगळ्या समाज रचनेत वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. त्यात काही त्यांच्या रूढ्या असतील, परंपरा असतील, नीतिमूल्य असतील, त्याचा अंतर्भाव होताना आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ विवाह असेल, साखरपुडा असेल, वाढदिवस असतील, हे प्रत्येकाच्या समाजाद्वारे साजरे केले जाताना दिसतात. तर अशा पद्धतीने समारंभ हे त्याची परंपरा जपताना दिसतात. पुढे संवाद, हा समारंभाचा मूळ उद्देशच काय? परस्पराशी संवाद साधणं, यासाठी समारंभ आयोजित केले जातात. लक्षात घ्या, समारंभात सहभागी होणाऱ्या विविध व्यक्तीशी संपर्क व्हावा, संवाद साधावा, यासाठी एक प्रभावी साधन म्हणजे समारंभ होय. म्हणजे समारंभ का साजरा केला जातात? इतरही लोक एकत्र येत नाहीत, परंतु समारंभावेळी आवर्जून लोक एकत्र येतात. जो काही संवाद आहे तो साधण्याचा प्रयत्न या समारंभातून केला जाऊ शकतो. त्यामुळे समारंभ हे खूप महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येऊ शकतात. पुढे रोजगार निर्मिती, समारंभातून रोजगार निर्मिती केली जाऊ शकते. त्यामुळे समारंभ हे एक रोजगारक्षम संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकेल. मग मंडप असेल, विद्युत रोषणाई असेल, ध्वनी निर्धवक सोय असेल, बसण्याची व्यवस्था असेल, व्यासपीठ असेल, भोजन असेल किंवा इतर सेवा असतील, या सेवेतून, या कार्यातून आपला रोजगार निर्माण करता येऊ शकतात. त्यामुळे समारंभ हे रोजगार निर्मिती करण्याचे एक साधन आपल्याला सांगता येऊ शकेल. जनसंपर्क, समारंभ हे जनसंपर्काचे एक प्रभावी साधन आहे असं म्हणतात. तसंच जाहिरातीचे सुद्धा एक प्रभावी साधन आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यामुळे समारंभात अनेकांचा समावेश असतो. तर अशा स्वरूपाचे समारंभ प्रसंग साजरे करून आपल्याला काही जनसंपर्क साधायचे असेल, काही जाहिराती करायचे असतील, तर त्याच्यामार्फत करता येऊ शकतात. तर अशा प्रकारे समारंभ आपल्याला सांगता येऊ शकतील. पुढे जाऊन समारंभाचे प्रकार आपण थोडक्यात बघायचे आहेत, इन डिटेल बघणार नाही. समारंभाचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला आहे व्यावसायिक समारंभ, जो व्यवसायाच्या दृष्टीने केला जातो. दुसरा आहे बिगर व्यावसायिक, तो वैयक्तिक किंवा सामूहिक पद्धतीने केला जाऊ शकतो, परंतु तो व्यावसायिक स्वरूपाचा असत नाही. मग व्यावसायिक समारंभाचे आपण 2 प्रकार आहेत परत. एक औद्योगिक समारंभ. औद्योगिक समारंभ म्हणजे काय? उद्योग क्षेत्राच्या एकूण विकासासाठी व विस्तारासाठी आयोजित केलेल्या समारंभांना औद्योगिक समारंभ असे म्हणतात. मग काही उद्योग असतील, काही औद्योगिक संकल्पना असतील, त्याचा विकासासाठी केले जाणारे जे काही समारंभ आहेत त्याला औद्योगिक समारंभ असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, औद्योगिक प्रदर्शन असतील, अनिवासी भारतीयांचा मेळावा असेल, G8 प्रगत राष्ट्रांची बैठक असेल, विदेश उद्योगपतींची सभा असेल, राष्ट्रीय ग्रंथसंपदा प्रदर्शन असेल, हे अशा प्रकारचे जे काय साधनं आहेत किंवा प्रसंग आहेत हे औद्योगिक समारंभामध्ये येऊ शकतात. आणि असे प्रकारचे औद्योगिक समारंभ हे स्थानिक पातळीवरती असतील, प्रादेशिक असतील, राष्ट्रीय असतील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती साजरे केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे त्याचा कंपनी, म्हणजे कंपनीमध्ये, एका कंपनीमध्ये साजरे केले जाणारे समारंभ. मग ते कशासाठी केले जातात? तर जेव्हा कंपनीमध्ये आपल्या कामगिरीचे अथवा संभाव्य क्रियेचे दर्शन घडविण्यासाठी समारंभ आयोजित करते, तेव्हा त्यास समारंभांना कंपनी समारंभ असं. काहीतरी सांगायचं आहे समाजाला, काहीतरी त्याच्यातून आपल्याला संदेश द्यायचा आहे, काहीतरी उत्पादन प्रक्रिया निश्चित करायचं आहे, काहीतरी आपल्याला जनसंपर्क साधायचा आहे, काहीतरी जाहिरात करायची असेल तर आपल्याला अशा प्रकारचे समारंभ आयोजित कंपनीद्वारे केले जाऊ शकतात. तर त्याच्यामध्ये अनेक प्रकार आपल्याला सांगता येतील. इन डिटेल आपण बघणारच नाही, शॉर्टमध्ये बघायचं आहे. एक विपणन समारंभ किंवा विपणन समारंभ, त्याच्या अगोदर आपल्याला विपणन समारंभ, त्याच्या अगोदर उत्पादन समारंभ आहे. म्हणजे कंपनी जेव्हा आपलं नवीन उत्पादन निर्माण करते किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करते तर ते ग्राहकांना माहिती व्हावं यासाठी अशा प्रकारचे उत्पादन समारंभ साजरे केले जातात. उदाहरणार्थ टाटा मोटर्सने नॅनो दर्शन समारंभ असेल, प्रोडक्ट लॉन्च, हे एक उत्पादन समारंभाचा प्रकार सांगता येऊ शकतो. पुढे विपणन समारंभ.
विशिष्ट उद्देशांच्या किंवा कंपनीच्या विपणनाच्या उद्देशाने समारंभ आयोजित करण्यात असल्यास त्यास विपणन समारंभ असतात. म्हणजे मार्केटिंग करण्यासाठी एखादा समारंभ साजरा केला जात असेल तर त्याला विपणन किंवा मार्केटिंग इव्हेंट असं म्हणतात. उदाहरण टाटा मोटर्सतर्फे नॅनोच्या पहिला प्रसंग ग्राहकास किल्ली प्रदान समारंभ हा एक मार्केटिंगचा भाग आहे. त्यामुळे विपणन त्याचा समारंभामध्ये समावेश होऊ शकतो. तुम्हाला परीक्षेला कसं विचारलं, एखादा प्रसंग देतील आणि तो कोणत्या समारंभाचा भाग आहे असं विचारलं जाऊ शकतात. त्या तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. त्यासाठी हे समारंभाचे प्रकार तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. पुढं वित्तविषयक, म्हणजे कंपनी आपल्या वित्तीय कामकाजाच्या हेतूने समारंभ करत असेल तर त्याला वित्तविषयक समारंभ असं म्हणतात. म्हणजे एखाद्या कंपनीनं शेअर मार्केटमध्ये शेअर नोंदवले त्याचा समारंभ असेल किंवा अशा प्रकारचे आणि काही त्याची विक्री करताना केलेला समारंभ असेल. तर अशा पद्धतीने वित्तविषयक जे समारंभ असतात कंपनीद्वारे केलेले त्याला वित्तविषयक समारंभ असं म्हणतात. सर्वसाधारण समारंभ असतील जे इतर ठिकाणी किंवा एकूण कामगिरी दाखवण्यासाठी, दर्शन करण्यासाठी अशा प्रकारचे समारंभ साजरे केले जातात. उदाहरणार्थ कंपनीची वार्षिक सभा असेल, सर्वसाधारण सभा असेल, कर्ज रोखेधारकांची सभा असेल, तर अशा पद्धतीने आपल्याला त्या प्रसंग सांगता येऊ शकतात. अशा प्रकारे हे औद्योगिक आणि कंपनी समारंभ हे 4 स्तरावरती साजरे केले जाऊ शकतात. एक स्थानिक पातळीवरती, दुसरं राज्य प्रादेशिक म्हणजे राज्य असेल, 3 नंबर राष्ट्रीय आणि 4 नंबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पातळीवरती हे औद्योगिक आणि कंपनीचे समारंभ आयोजित केले जात असताना आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे व्यावसायिक समारंभाचे हे प्रकार सांगता येऊ शकतात. पुढे बिगर व्यावसायिक समारंभ, व्यावसायिक समारंभ सोडून जे समारंभ असतात त्या सगळ्यांचा समावेश बिगर व्यावसायिक समारंभामध्ये होतो. त्याच्यामध्ये मग वैयक्तिक आणि सामुदायिक समारंभ. वैयक्तिक समारंभ म्हणजे काय, जे वैयक्तिक पातळीवरती साजरे केले जातात त्याला वैयक्तिक समारंभ असं म्हणतात. आणि दुसरं सामुदायिक समारंभ म्हणजे समाजामध्ये समूहाने एकत्र येऊन केलेले समारंभ असे आपल्याला सांगता येऊ शकतात. वैयक्तिक म्हणजे एकट्याने साजरे केलेले आणि दुसरं सामूहिक समारंभ सांगता येऊ शकतात. ते कोणकोणते आहेत त्याचे प्रकार आपल्याला परत सांगता येऊ शकतात. त्याचे प्रकार एक 4-5 आहेत. एक सामाजिक समारंभ, जे सामाजिक हेतूने आयोजित केलेल्या समारंभांना सामाजिक समारंभ असे संबोधले जातात. मग याच्यामध्ये वाढदिवसाला, लग्न सोहळ्याला, स्वागत समारंभ, सोहळी मेळावा, वर्ग मित्र मेळावा, माजी विद्यार्थी मेळावा, ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन इत्यादी सामाजिक प्रसंगांचा किंवा समारंभाचा समावेश सामाजिक प्रसंगामध्ये होताना आपल्याला दिसतो. पुढे आहे सांस्कृतिक काही असतील, प्रत्येकाच्या परंपरा असतील, संस्कृती असतील, त्याच्या पद्धतीने अशा प्रकारचे समारंभ असतात त्याला सांस्कृतिक समारंभ असतात. ते मग ते वैयक्तिक असतील किंवा सामुदायिक असू शकतात. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या समाजातील अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन एखादा धार्मिक किंवा सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यासाठी साजरा केलेला प्रसंग म्हणजे सांस्कृतिक समारंभ. मग यामध्ये गावाची जत्रा असेल, कॉलेज डे असेल, गणेशोत्सव असेल, होळी असेल, नाट्योत्सव असेल, संगीत महोत्सव असेल, कला प्रदर्शन असेल इत्यादी समारंभाचा सांस्कृतिक समारंभामध्ये समावेश होताना. परत राजकीय समारंभ आपल्याला माहितीच आहेत सगळे, जे विविध राजकीय पक्ष समारंभ आयोजित करतात त्याला राजकीय समारंभ असे म्हणतात. मग राष्ट्रीय पक्षांचे अधिवेशन असेल, चर्चासत्र असेल, बैठका असतील, राजकीय सभा असतील, प्रचार सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे, मोर्चे या सर्वांचा राजकीय समारंभामध्ये समावेश होताना दिसतो. धर्माच्या दृष्टीने जे काही समारंभ असतात किंवा धार्मिक परंपरानुसार जे काही समारंभ आयोजित केले जातात त्याला धार्मिक समारंभ असं म्हणतात. मग प्रवचने असतील, व्याख्याने असतील, धार्मिक विद्या असतील, संतांच्या जयंत्या असतील, पुण्यतिथ्या, धार्मिक सोहळ्या असतील या सर्वांचा समावेश या आपल्याला बिगर व्यावसायिक समारंभामध्ये धार्मिक समारंभामध्ये होताना दिसतो. पुढे क्रीडा समारंभ, जे काही क्रीडाविषयक समारंभ असतात त्या सर्वांचा समावेश क्रीडा समारंभामध्ये होताना दिसतो. राष्ट्रीय पातळीवर असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवरती असतील, स्थानिक पातळीवरती असतील, विविध खेळ असतील, ॲथलेटिक्स, ऑलिम्पिक, आशियाई क्रिकेट स्पर्धा, हॉकी, टेनिस किंवा इतर काही स्पर्धा आहेत, क्रीडा स्पर्धा, त्या सर्वांचा समावेश क्रीडा समारंभामध्ये होताना दिसतो. तर अशा प्रकारे आपल्याला समारंभाचे हे प्रकार सांगता येऊ
शकतात. पुढे जाऊन आपण समारंभ व्यवस्थापन म्हणजे काय बघायचं. नेमकं समारंभ व्यवस्थापन म्हणजे काय, किंवा समारंभ किंवा प्रसंग व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट. एक लक्षात घ्या, इव्हेंट मॅनेजमेंट ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकेल. तर अलीकडच्या काळामध्ये याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर त्याचं व्याख्या आपण बघूया. नेहमीपेक्षा वेगळ्या दैनंदिन अनुभवापलीकडे फुरसतीच्या वेळी सामाजिक किंवा सांस्कृतिक स्वरूपाची संधी साधून साजरा केलेला सोहळा म्हणजे प्रसंग, आणि त्याचं केलं जाणारं व्यवस्थापन म्हणजे प्रसंग व्यवस्थापन किंवा समारंभ व्यवस्थापन, म्हणजे प्रसंगाचं केलेलं व्यवस्थापन. मग त्याचं नियोजन असेल, त्याचं संघटन असेल, त्याचं निर्णय प्रक्रिया असेल, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असेल, त्याचं नेतृत्व असेल, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं असेल, या सर्व प्रक्रियांचा प्रसंग व्यवस्थापनामध्ये होणारा समावेश म्हणजेच प्रसंग व्यवस्थापन होय. जे आपण व्यवस्थापनाची व्याख्या बघितली, तेच जी काही कार्य आहेत ती प्रसंग साठी केली गेली तर त्याला प्रसंग किंवा समारंभ व्यवस्थापन असं म्हणतात. म्हणजे एखादा प्रसंग आयोजित करायचा असेल, तो चांगल्या प्रकारे पूर्ण करायचा असेल तर त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं असेल तरच तो समारंभ चांगल्या पद्धतीनं साजरा केला जाऊ शकतो. दुसरी एक व्याख्या तिथं दिली आहे. दुहेरी संदेशवहनाचे अत्यंत प्रभावी व अतिरिक्त माध्यम म्हणजे समारंभ व्यवस्थापन. म्हणजे दोन पद्धतीनं इथं समारंभ व्यवस्थापनामध्ये संदेशवहन होतं. ते माध्यम म्हणजे प्रसंग व्यवस्थापन होय सांगता येऊ शकेल. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे काय प्रसंग, जे काय समारंभ साजरे केले जातात ते योग्य पद्धतीचं व्हायचं असतील तर आपल्याला त्याचा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या व्यवस्थापनामध्ये काय केलं जातं, नियोजन असेल, संघटन असेल, नियंत्रण, समन्वय, नेतृत्व आणि कंट्रोलिंग, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये केल्या जातात तर समारंभ चांगले होऊ शकतात, हे लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचे समारंभ व्यवस्थापनाचे धडे देणारे काही संस्था आहेत. जनरल मी थोडक्यात एक दोन वाचून दाखवतो, इन डिटेल तुम्हाला ते नेटवरती मिळू शकतो. मग त्या डिप्लोमा असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल किंवा डिग्री असतील. काही संस्था आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट बांद्रा मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, अशा प्रकारे अनेक ठिकाणी ह्या संघटना आहेत किंवा संस्था आहेत ज्याच्या आधारे काही डिप्लोमा कोर्सेस, काही PG डिप्लोमा कोर्सेस, काही बॅचलर डिग्री कोर्सेस चालवले जातात, ज्याच्या आधारे आपण ती डिग्री प्राप्त करून आपल्याला स्वतःचा प्रसंग व्यवस्थापन कंपनी काढता येऊ शकते. त्याचं काही महत्त्व आहे, का आयोजित केले जातात किंवा का समारंभाचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे, आपण ते थोडक्यात बघूया. एक नंबर आहे उत्कृष्ट नियोजन. समारंभ व्यवस्थापनामुळे कोणत्याही समारंभाचे उत्कृष्टरित्या नियोजन केले जाते. म्हणजे समारंभातील गलथानपणा आहे, विस्कळीतपणा आहे, गोंधळ आहे, गैरसोयी टाळता येऊ शकते. त्यामुळे चांगलं नियोजन करायचं असेल तर चांगल्या नियोजनासाठी समारंभ व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. समारंभामध्ये होणारा जो काही गोंधळ आहे तो कमी व्हावा यासाठी अशा प्रकारचे व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. वेळेची बचत, कारण वेळेला खूप महत्व आहे. टाइम इज प्रेशियस दॅन मनी. वेळ ही पैशापेक्षा सुद्धा खूप मौल्यवान आहे. समारंभ व्यवस्थापनामुळे समारंभाच्या वेळेची बचत होते. समारंभाच्या नियोजनात व्यवस्थापनात समारंभ किती वेळ चालेल, केव्हा सुरू होईल, केव्हा संपेल, त्यातील प्रत्येक गोष्टीला किती वेळ लागेल यासंबंधी योग्य तो आराखडा तयार केला जातो. वेळेचे व्यवस्थापन हा समारंभ व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक समजला जातो. त्यामुळे अनावश्यक जो काही वेळेचा खर्च आहे तो कमीत कमी राखला जाईल आणि जो काही समारंभ आहे तो मोजक्या वेळेमध्ये साजरा केला जाऊ शकतो. आणि वेळ वाचली तर आपोआपच जो काही खर्च आहे तो खर्च सुद्धा वाचणार आहे. त्यामुळे वेळेची बचत व्हायची असेल तर समारंभाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे. पुढं प्रभावी संदेशवहन. नामवंत विपणन तज्ञ फिलिप कोटलर म्हणतात काय, तर ग्राहकांपर्यंत विशिष्ट संदेश पोहोचवण्यासाठी आखलेल्या कार्यक्रमास इव्हेंट असे म्हणतात. अशा स्वरूपाच्या समारोहातून संभाव्य स्वरूपाच्या ग्राहकांपर्यंत
विशिष्ट वस्तूबद्दल माहिती त्वरित व प्रभावीपणे पोहोचवता येऊ शकते. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट हे एक प्रभावी जाहिरातीचं माध्यम समजलं जातं. जे एखादी वस्तूचं जाहिरात करायचं असेल, प्रभावी संदेशवहन करायचं असेल, काही माहिती लोकांना द्यायची असेल तर अशा प्रकारचे समारंभ आयोजित करून आपल्याला त्याचं जाहिरात करता येऊ शकते. काही माहिती लोकांना परस्पर मास कम्युनिकेशन करता येऊ शकते. मोठ्या प्रमाणावरती ग्राहकांना ते सांगता येऊ शकतं. त्यामुळे प्रभावी संदेशवहनाचं एक महत्त्वपूर्ण साधन आपल्याला प्रसंग व्यवस्थापन सांगता येऊ शकतं. पुढे खर्चाची बचत. जशी वेळेची बचत होते तशीच खर्चाची बचत सुद्धा समारंभ व्यवस्थापनामुळे होऊ शकते. एक लक्षात घ्या, आपल्या घरी एखादा समारंभ साजरा करतो तर त्याचं व्यवस्थापन करणं हे आपल्याला शक्य नाही, कारण त्याचं ज्ञान आपल्याला असतंच असं नाही. आणि ते जर आपण केलं तर खर्च जास्त होण्याची शक्यता असू शकते. त्याऐवजी जर प्रसंग व्यवस्थापनाकडे आपण ते दिलं काम तर आपल्याला जी काही अतिरिक्त खर्च आहे तो कमीत कमी राखला जाऊ शकतो. त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावरती देऊन आपण कमीत कमी खर्च मध्ये अशा प्रकारचे समारंभ चांगल्या प्रकारचे राखले जाऊ शकतात. जो काय अनावश्यक खर्च आहे तो टाळता येऊन खर्चाची बचत करता येऊ शकते. त्यामुळे आपल्याला प्रसंग व्यवस्थापन खूप महत्त्वाची संकल्पना अलीकडच्या काळामध्ये सांगता येऊ शकेल. पुढे जाऊन ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद. जसं प्रभावी संदेशवहन साधन आहे तसेच प्रकारे ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचं एक महत्त्वपूर्ण साधन सुद्धा प्रसंग किंवा त्याचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. इतर कोणत्याही प्रकारच्या जाहिरात माध्यमांपेक्षा इव्हेंट मॅनेजमेंट ही एक प्रभावी जाहिरात आहे, कारण याद्वारे प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधता येतो. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूसाठी आयोजित प्रदर्शनाद्वारे किंवा प्रायोजित स्वरूपाच्या कार्यक्रमाद्वारे ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे शक्य होऊ शकतं. जे वार्षिक सभा असतील, ग्राहकांचे मेळावा असेल, काही वस्तूंचे प्रदर्शन असतील, कशासाठी साजरे केले जातात तर ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधता यावा त्या मुख्य उद्देशाने अशा प्रकारचे प्रसंग साजरे केले जातात. त्याचं व्यवस्थापन चांगलं असेल तर आपल्याला त्यातून जास्तीत जास्त फायदा व्यवसाय संघटनेला प्राप्त करून घेता येऊ शकतो. पुढे प्रभावी जनसंपर्क. इव्हेंट मॅनेजमेंट ही एक प्रभावी जनसंपर्काचं साधन आहे असं म्हटलं जातं. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आपला जनसंपर्क साधायचा असेल तर त्याला सर्वात महत्त्वाचं काय तर प्रसंग व्यवस्थापन, समारंभ, त्याच्या आधारे आपला मोठ्या प्रमाणात जनसंख्येशी संपर्क साधता येऊ शकतो. अशा कार्यक्रमामध्ये हजारो लोकांचा सहभाग असतो. त्याद्वारे वस्तू किंवा नवोत्पादनाची जाहिरात करता येऊ शकतो. काही माहिती द्यायची असेल तर ती माहिती देता येऊ शकते. तर अशा प्रकारे आपल्याला प्रसंग व्यवस्थापनाचे महत्त्व सांगता येईल. पुढच्या तासाला आपण त्याची प्रक्रिया, त्याची कार्यपद्धती अभ्यासायचं आहे. ती कशा पद्धतीने आहे ते आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासा. धन्यवाद.